नागपुरातील कालच्या राड्यानंतर शहरामध्ये आता सध्या तणावपूर्ण शांतता आहे। 11 ठिकाणी संचारबंदी आहे। विधिमंडळामध्ये नागपुरातल्या राड्यानंतर गोंधळ पाहायला मिळाला। हल्ल्याचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय। पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। नागपुरातील राडा हे षडयंत्र, पेट्रोल बॉम्ब कुठून आले असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलाय। तर सध्या औरंगजेबच्या कबरीवरून वाद पेटलेला असताना त्यातूनच नागपुरात जाळपोळ आणि दगडफेक झाली। यामध्ये आतापर्यंत 47 जणांना अटक करण्यात आली आहे। तर यामध्ये 40 पोलीस देखील जखमी झालेले आहेत। तसंच सध्या नागपुरात तणावपूर्ण शांतता आहे। नागपुरातल्या 11 ठिकाणी आता बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि संचारबंदी लागू आहे। तसंच पोलिसांचा बंदोबस्त या परिसरांमध्ये वाढवण्यात आलेला आहे। 3 DCP लेवलचे लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि जसं मी सांगितलं की यातल्या एका DCP वर तर थेट कुऱ्हाडी वार हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये काही ना काही एक प्रकारे काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतो आहे। अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई ही केलीच जाईल। कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही। आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही। पोलीस हे नागपूर आहे, RSSचं मुख्य कार्यालय नागपूर आहे। अशा या नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा काय? मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं? मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही? आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? या सगळ्या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत। आणि हेही मला माहिती मिळाली की एका विशिष्ट ठिकाणी 100-150 बाईक दररोज पार्क व्हायच्या। काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती। म्हणजे काय एकही पार्क नव्हती याचा अर्थ काय? याचा अर्थ काय लावलाय? उपमुख्यमंत्री बोलतायत, हे शोभतं का? याचा अर्थ काय की जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक ही साजिश होती काही विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याची। अरे लोक तिथे जीव मुठीत घेऊन राहत होते। पोलीस येईपर्यंत असा धुमाकूळ घातला, जाळून टाकलं। संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे, 3 DCP लेवलचे अधिकारी जर जखमी होतात, दगडफेक होतीये, कुऱ्हाडीने हल्ला होतोय, पेट्रोल बॉम्ब कुठून येतात? पेट्रोल बॉम्ब फेकले जातात, गाड्या जाळल्या जातात। त्या ठिकाणी मोटरबाईक, 4 व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकडं। हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतात सुरू प्रशासक म्हणून काय? आणि म्हणून अशा औरंगजेब हा देशद्रोही होता। औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला, डोळे काढले, जीभ छाटली। या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीभ चाटली का? डोळे काढले? ती सोडली काय? सोडलंय? आणि म्हणून हे आमचं सरकार जे आहे, तुम्ही कुणाची तुलना कुणाबरोबर करताय? शिवाय तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य आहे हे औरंगजेबाचं समर्थन करतायत, एका देशद्रोहाचं समर्थन करतायत। म्हणजे तेही देशद्रोही आहेत, त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा खटला दाखल करावा का आम्ही? हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतात सुरू प्रशासक म्हणून काय? आणि म्हणून अशा औरंगजेब हा देशद्रोही होता। औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला, डोळे काढले, जीभ छाटली। या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीभ चाटली का? डोळे काढले का? चामडी सोडली काय? सोडलंय? आणि म्हणून हे आमचं सरकार जे आहे, तुम्ही कुणाची तुलना कुणाबरोबर करताय? शिवाय तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य आहे हे औरंगजेबाचं समर्थन करतायत, एका देशद्रोहाचं समर्थन करतायत। म्हणजे तेही देशद्रोही आहेत, त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा खटला दाखल करावा का आम्ही?
नागपूरच्या कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधानगर आणि कपिलनगर या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सकाळी 11:30 वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं आंदोलन केलं. औरंगजेब की कबर हटाओ अशा घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या. आंदोलनावेळी औरंगजेबाचा फोटो तसेच प्रतिकात्मक कबरही पेटवण्यात आली. दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी जाळली. आंदोलन